एखादा आजार पूर्ण मुळापासून बरा करता येतो का? तर हो. कुठलाही आजार आपल्याला वारंवार होत असेल तर तो आपण नक्कीच पूर्ण मुळापासून बरा करू शकतो. यासाठी काय केले पाहिजे? तर आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या ज्या पंचकर्माच्या उपचार पद्धती आहेत, याद्वारे आपण कुठलाही आजार मुळापासून बरा करू शकतो, जेणेकरून आपल्याला वारंवार त्याचा त्रास होत नाही. तर पंचकर्म म्हणजे काय? पंचकर्म ही आयुर्वेदामध्ये सांगितली गेलेली अशी उपचार पद्धती आहे की ज्याद्वारे पंचकर्माच्या प्रक्रिया असतात त्या वापरून शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकतो, ज्यामुळे वारंवार होणारे जे आजार असतात ते आपल्याला होत नाहीत. पंचकर्मामध्ये 5 वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स केल्या जातात. त्यामध्ये सगळ्यात पहिली असते वमन. वमन म्हणजे काय? तर आपल्या शरीरात जे काही विषारी घटक साचलेले असतात त्याला आपण विशिष्ट प्रक्रियेने उलटीद्वारे शरीराच्या बाहेर काढत असतो. तर ह्या प्रोसिजरला वमन म्हणतात. तर वमन कुणी करावे? ज्यांना जुनाट सर्दी खोकल्याचे त्रास आहेत, सारखी सारखी सर्दी होते, परत पोटाचे काही विकार आहेत, पीसीओडी, पाळीच्या समस्या आहेत, वंध्यत्व आहे, ज्यामध्ये शुक्राणूंची क्वालिटी खराब असते, काउंट कमी असतो, यासारख्या ज्या समस्या असतात त्यामध्ये वमन पंचकर्म केल्याने आपल्याला फायदा दिसून येतो. तर वमन नेमकं कसे केले जाते? तर यासाठी आपल्याला काही दिवस तूप घ्यायला लागते, ज्याला आपण स्नेहपान असं आयुर्वेदात म्हटलेलं आहे. विशिष्ट प्रमाणात तूप प्रत्येकाला आपण देतो आणि त्यानंतर वमन म्हणजे दवाखान्यामध्ये उलटीसाठी औषध देऊन त्या उलटीद्वारे जे आहे आपल्या शरीरातील विषारी घटक काढून टाकले जातात. तर ह्या पंचकर्माच्या प्रक्रियेला वमन असे म्हटले जाते. दुसरी जी प्रोसेस असते ती असते विरेचन. तर विरेचनामध्ये काय केले जाते? जसं वमनामध्ये आपण काही दिवस तूप पेशंटला घ्यायला सांगतो, तसंच विरेचनामध्ये करायला लागतं. पण विरेचनामध्ये जे काही विषारी घटक असतात ते उलटीद्वारे न काढता शरीरातून जुलाबाद्वारे बाहेर काढले जातात. तर ह्या प्रक्रियेला विरेचन असे म्हणतात. विरेचन कुणी करावे? ज्यांना पित्ताच्या तक्रारी आहेत, अम्लपित्त, ऍसिडिटी सारखी होणे, उष्णतेच्या समस्या असतात, स्त्रियांमध्ये पाळीच्या वेळेला रक्तस्राव जास्त होणे, अशा समस्या असतात. तर ह्या सर्व तक्रारींमध्ये विरेचनाने आपल्याला फायदा दिसून येतो. याशिवाय जी बीजशुद्धीची प्रक्रिया असते, एक चांगलं बीज तयार व्हावं, गर्भधारणा होण्यासाठी चांगल्या क्वालिटीचे आपल्याला स्त्री बीज आणि पुरुष बीज त्या ठिकाणी हवे असते, तर त्यासाठी देखील विरेचन पंचकर्माने फायदा दिसून येतो. यानंतरचे पंचकर्म असते बस्ती. तर बस्ती म्हणजे काय? तर आपल्या शरीरामध्ये तेल किंवा काढा ह्याने आपल्या टॉयलेटच्या जागेतून औषध दिले जाते. इनिमा ज्या पद्धतीने दिला जातो, मेडिकेटेड इनिमा सुद्धा याला म्हणतात. तर ही जी प्रोसेस असते त्याला बस्ती असे म्हटले जाते. बस्ती कुणासाठी आपण करू शकतो? तर ज्यांना वाताचे आजार असतात, सांधेदुखी आहे, पोटाच्या तक्रारी आहेत, केसांच्या समस्या आहेत, स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या समस्या आहेत, वंध्यत्वाच्या समस्या आहेत, या सर्व तक्रारींसाठी बस्ती हे पंचकर्म केले जाते. ज्याप्रमाणे आपण एखादं झाड आपल्याला चांगल्या पद्धतीने वाढवायचं असेल, त्याची फळं आपल्याला चांगली पाहिजे असतील, तर आपण त्याच्या मुळाशी खतपाणी घालत असतो. त्याचप्रमाणे बस्तीचे जे इफेक्ट आहेत ते आपल्याला पूर्ण शरीरावरती दिसून येत असतात. तर बस्ती पंचकर्म जे आहे ते अनेक गोष्टींमध्ये आपल्याला वापरता येते. यानंतर जे आहे ते नस्य. नस्य म्हणजे नाकाद्वारे औषध दिले जाते. तर नस्याचे फायदे अनेक आपल्याला दिसून येतात. यामध्ये जे ऊर्ध्वजत्रुगत विकार आहेत, जसे की आपल्या मानेच्या वरचे शिरोरोग आहेत, म्हणजे डोक्याचे काही प्रॉब्लेम्स आहेत, मुखरोग आहेत, डोळ्यांचे विकार आहेत, कानाचे आहेत, याशिवाय हार्मोनल इम्बॅलन्स आहे, ज्यांना झोपेचे काही प्रॉब्लेम्स असतात, स्ट्रेस रिलेटेड प्रॉब्लेम असतात, या सर्व गोष्टींमध्ये नस्याने आपल्याला फायदा दिसून येतो. यानंतर लास्टचे जे असते ते रक्तमोक्षण. रक्तमोक्षण म्हणजे शरीरातील अशुद्ध रक्त शरीराच्या बाहेर काढून टाकणे. तर रक्तमोक्षणाच्या अनेक पद्धती आयुर्वेदामध्ये सांगितल्या गेल्या आहेत. रक्तमोक्षण कुणी करावे? तर ज्यांना उष्णतेचे सारखे त्रास होतात, त्वचेचे विकार आहेत, स्त्रियांमध्ये वारंवार गर्भस्राव किंवा अबॉर्शन्स होण्याचे जे कंप्लेंट्स असतात, तर अशा अनेक कंडिशन्समध्ये आपण रक्तमोक्षण करू शकतो. यानंतर आपल्याला प्रश्न पडेल की पंचकर्म नेमकं कधी करायचं असतं? तर स्वस्थ व्यक्तीसाठी पंचकर्म करण्याचे काही विशिष्ट कालावधी आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. तर वमन जे आहे ते वसंत ऋतूमध्ये, म्हणजे जसं आपली थंडी संपते आणि उन्हाळा सुरू होतो, ह्या दरम्यान जो वसंत ऋतू असतो, तर वसंतामध्ये वमन करावं असं सांगितलं आहे.
बस्ती जे पंचकर्म आहे ते वर्षा ऋतूमध्ये करावं. वर्षा म्हणजे पावसाळ्याच्या ऋतूमध्ये बस्तीचे जे पंचकर्म आहे ते केले जाते. आणि जे शरद ऋतू म्हणजे ऑक्टोबरच्या दरम्यान जी काही उष्णता वाढलेली असते त्यावेळी विरेचन आणि रक्तमोक्षण करावे असं सांगितलेलं आहे. हे झालं स्वस्थ व्यक्तीसाठी. पण ज्यांना काही त्रास आहेत त्यांच्यासाठी आपण पंचकर्म त्यांच्या त्रासानुसार त्या ठिकाणी कधीही वर्षभरात करू शकतो. आयुर्वेद, पंचकर्म आणि आरोग्याविषयी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला जर बघायचे असतील तर आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.